सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। कारधा पोलिसांची यशस्वी कारवाई। बिलासपूर येथील सुमारे 14,56,000 रुपयांच्या दागिन्यांची चोरी उघडकीस, 5 आरोपी गजाआड। छत्तीसगड मधील बिलासपूर शहरात 3 वेगवेगळ्या सोन्याच्या दुकानांमध्ये घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत कारधा पोलीस स्टेशनने एक मोठी कामगिरी बजावली आहे। चोरीनंतर महाराष्ट्रात पळून आलेल्या 5 जणांच्या टोळीला ताब्यात घेत तब्बल 14,56,828 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। दिनांक 29 एप्रिल रोजी बिलासपूर येथील अनोळखी महिला आरोपींनी सोन्याच्या दुकानदारांची फसवणूक करून दागिने अपहर केले। चोरी केल्यानंतर आरोपी महाराष्ट्रात पळून आल्याची माहिती बिलासपूरचे एएसपी यांनी कारधा पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन चिंचोळकर यांनी दिली। माहिती मिळताच साकोली, लाखणी, कारधा, भंडारा आणि जवाहर नगर परिसरात तातडीने नाकाबंदी लावण्यात आली। नाकाबंदी दरम्यान AR पेट्रोल पंप भिलेवाडा येथे एका संशयास्पद कारला अडवण्यात आले। पोलिसांनी ती कार आणि त्यातील 5 संशयित आरोपींना शिताफितीने ताब्यात घेतले। पुढील तपासात आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। सोन्याचे दागिने एकूण वजन 312 ग्रॅम, चांदीचे दागिने वजन 3,400 ग्रॅम, रोख रक्कम 94,828, वाहन क्रमांक DC 07 CW 3008 क्रमांकाची कार, त्यातून एकूण मुद्देमालाची किंमत 14,56,828 रुपये। या संपूर्ण कारवाईनंतर आरोपी आणि हस्तगत मुद्देमाल बिलासपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक गणेश मिसाळ, निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्यासह सहाय्यक फौजदार लाडे, पोलीस हवालदार सिडाम, पोलीस शिपाई काटगाळे यांचा महत्त्वाचा सहभाग होता। सिटी इंडिया न्यूज साठी भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार।